मला नावं ठेवण्यात आली. जवळच्याच लोकांनी माझ्या भाषेवरून मला बोलले गेले आणि मी जे मनापासून चालू केलं डेली ब्लॉग, त्या डेली ब्लॉगला पण नावं ठेवण्यात आली. नक्की काय बोलले हे मी एंडलाच सांगते. बरं, माझ्या भाषेवरून मी कोणत्या भागातली आहे तुम्हाला माहिती असेलच, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तू ह्या भागातली आहे. इंडोअरचं एक प्लांट आणलं होतं आणि त्या कुंडीला होल नव्हतं, तर ते होल करत होते मी. सकाळी फ्रेश होऊन स्वामींचे सारामृत वाचून घेतले. मला असे वेगवेगळ्या खीर बनवायला आवडतात, पण ह्यांना अजिबात हे आवडत नाही. आणि माझी मुलगी पण सेम आहे, तिला पण गोड खायला आवडत नाही. नवऱ्याला गोड आवडत नाही म्हणून काय झालं, म्हटलं रताळ तर भाजून घेऊ, ते तर खातील. पण कसलं काय, रताळच भाजलं नाही, आतून पूर्ण कच्चच होतं. मी जेव्हा डेली ब्लॉग स्टार्ट केले तेव्हा मला डेली ब्लॉग वरून बोलण्यात आलं की कसले तुझे व्हिडिओ, काय ती भाषा, काय ते बोलणं तिचं. मी माझं बोलणं बदलू शकत नव्हते, कारण मी मूळची सांगलीची आहे. जरी मी मुंबईला आले तर मला मुंबईचे वर्ड येतील, पण मला ॲसेंट ते प्रॉपर गावाकडचेच येतात आणि मला ते आवडतं सुद्धा बोलताना. मला बोलले की तू भांडी घासलेले व्हिडिओ टाकते, घरची कामं करताना व्हिडिओ टाकते. आता मी घरीच असते तर मी डेली ब्लॉग घरूनच चालू केले, तर मी कोणते व्हिडिओ टाकणार सांगा बघू तुम्हीच. आणि मी जे काय दाखवते रिअल दाखवते, ह्यामध्ये काहीच फेक नसतं. मला फॉलोअरची गरज आहे म्हणून मी ब्लॉक करत नाही, हे पण बोललं गेलं. मला निगेटिव्ह कमेंटचा कधीच प्रॉब्लेम नव्हता, पण चुकीच्या पद्धतीनं मला बोलण्यात आलं, त्यामुळे मला खरंच खूप वाईट वाटलं. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय हे मला नक्की सांगा.